रेल्वेच्या एकंदर प्रोजेक्टला मी खासदार असताना राज्य सरकार केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे। काही तांत्रिक बाबीसाठी आता या ठिकाणी संपूर्ण प्रकल्पाला 1100 सोडून द्या 900 सोडून द्या, राज्य सरकार दोन्ही केंद्र सरकारने त्याचं कॉन्ट्रीब्युशन मंजूर केलेलं आहे आणि त्या गोष्टीसाठी आता तुम्ही बघितलं असलं बोर्ड चालू त्याच वेळेस लागले गेलेत। आता आखणी चालू आहे आणि आखणी झाल्यानंतर त्याचं एक एरियल सर्वेक्षण फायनल राहिलेलं, त्यानंतर त्याचे टेंडर्स कॅबिनेट च्या मंजुरीनंतर त्याचे टेंडर निघतील। 1100 कोटी मंजूर झाले, संपूर्ण प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे। 1100 जो आहे तो केंद्र सरकारचा वाटा आहे, तेवढाच वाटा राज्य सरकारचा आहे। 2200 कोटी 1800 कोटीचा राज्य शासनाने आता तो थोडा वाढलाय का डीपीआर? एक वर्षानंतर त्याची कॉस्ट वाढते। बुलेट ट्रेनचं काय आपण सुरुवात करायला? बुलेट ट्रेनला टेक्निकल त्याला मंजुरी मिळाली होती, पुढे त्याला गती द्यायचं काम आता कोणाला तरी करावं लागेल। सुनील शेठ सर, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।